केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब या मार्गाची पाहणी करतात। ज्या मार्गावरनी ही पालखी जाते त्याच मार्गाची पाहणी जी आहे ती स्वतः या ठिकाणी करतात। मात्र या पाहणी दरम्यानमध्ये त्यांचा ताफा जो आहे तो कमी असल्याचा पाहायला मिळतं। नेमकी काय भूमिका आहे या पाठीमागची आपण जाणून, आपला ताफा आपण कमी केलेला आहे, आपण पाहणी करतोय बसने। कसं आहे की आपल्या देशामध्ये आपले 87% पेट्रोल डिझेल गॅस एनर्जी इम्पोर्ट होत आहे। सध्या जागतिक स्तरावर ज्या अनेक अडचणी आहेत त्यामुळे बरेच प्रश्न आहेत, त्यामुळे आपण हळूहळू आत्मनिर्भर बनलं पाहिजे। मी 2004 पासून एक मिशन म्हणून काम करतो आहे, अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायोफ्युएल म्हणून, आणि ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून मला आनंद आहे की आज 2 लाख कोटी रुपयाची ही इकॉनॉमी बनली आहे। हळूहळू आपल्याला ही पूर्ण देशाची इम्पोर्ट बंद करायचं आहे। इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, LNG, इलेक्ट्रिक, हायड्रोजन या सगळ्या गाड्या आता येतील, मशिनरी त्याच्यावर चालेल आणि आपला देश आत्मनिर्भर बनला पाहिजे। पण सध्याच्या कठीण स्थितीमध्ये आपल्याला एकंदरीत ही परिस्थिती बघता बचत केली पाहिजे असं प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलं, आणि त्या दृष्टीने मी पण आज ठरवलं की ताफा कमीत कमी वाहनं ठरवली आणि त्याच्यातून आज प्रवास करतो। आपण जर बघितलं तर जवळपास आळंदी ते पंढरपूर हा 235 किलोमीटरचा रस्ता आहे, आणि हा रस्ता आता NH इकडे म्हणजे तुमच्याकडे वर्ग केलेला, त्यामुळे खूप सुधारणा झालेली आहे। विशेष काय यावर्षी आपल्याला वारीमध्ये पाहायला मिळालं? पुण्यामध्ये हा रस्ता स्टेट हायवे होता। मी ज्यावेळी मंत्री झालो तेव्हा NH कन्वर्ट केला, कारण NH नंबर आल्याशिवाय याच्यावर पैसा नाही खर्च करता, आणि मग त्यामुळे 12,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे। 80% काम पूर्ण झालं आहे आणि त्या 4-6 महिन्यात काम पूर्ण आहे। तुम्ही मागे एकदा घोषणा केली होती की वारकरी रस्त्याने पायी चालतात, त्यांना चालताना त्रास होऊ नये, ग्रीन कॉरिडॉरचा एक संकल्पना तुम्ही मांडली होती। प्रयत्न केला, कारण शेगाव ते पंढरपूर या रस्त्यावर आम्ही अशी व्यवस्था केली की ब्लॉक्स लावले, त्याच्यामध्ये गवत लावलं होतं। पाण्याच्या वगैरे बऱ्याच अडचणी आहेत, पण तरी पण आम्ही त्यात पूर्ण वेगळी 3.5 मीटरची लेन केली आहे, ज्यातून सतत जाता येईल अशी व्यवस्था केली आहे। बऱ्याचदा आपण जर बघितलं तर गावे आणखीन लागतात, काही ठिकाणी बाह्य वळण केलेलं आहे, मग त्या रस्त्यानीच वारी गेली पाहिजे का? कारण दिवसेंदिवस वारीमधली जी लोकसंख्या आहे वारकऱ्यांचं ते वाढताना आपल्याला पाहायला मिळते। मग एकीकडे आपण रस्ते चांगले केलेले आहेत, मग त्या मार्गाने जावं असं वाटतं का? नाही, हा सगळा निर्णय ज्यांनी वारीत जायचं त्यांनी ठरवावा आहे। तो वर्तमान रस्ता जो आहे तो जेवढा चांगला करता येईल, वारकऱ्यांचा प्रवास सुसह्य होईल, इतर गावालाही पण सतत त्यांनी प्रवास करण्याकरता वर्षभर त्याचा नीट उपयोग व्हावा, हीच भावना आहे। त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आहे। या वारीमध्ये महत्त्वाचं म्हणजे चढण टप्पा हे आपलं दिवे घाट मानला जातो, तिथंही काम सुरू आहे। दिवे घाटामध्ये आज मी काम बघितलं, त्याच्यामध्ये जवळपास 16-17 हेक्टर फॉरेस्टची जागा लागली। ती मिळायला पुष्कळ वेळ लागला, त्रासही झाला, पण ती मिळाली आहे, त्याचं काम सुरू आहे। आता दिवे घाटात कधी दरड कोसळणार नाही, आणि तिथे जे कर्ज आहे त्याही दुरुस्त करणं सुरू आहे, आणि हा 4 लेनचा रस्ता होईल, त्यामुळे दिवे घाटामध्ये आता अपघातही होणार नाही, ट्रॅफिक जाम होणार नाही, यापासून जनतेला मुक्ती मिळणार, ही पण या प्रकल्पामधलं एक वैशिष्ट्य आहे। शेवटचा प्रश्न, खरं तर वारीमध्ये राजकारण आलं नाही पाहिजे, पण ज्या पद्धतीने शरद पवारांनी एक लेख लिहिला होता आणि वारकऱ्यांमध्ये घुसखोरी होती अशी एक चर्चा आहे। मला या वादावर पडायचं नाही। मला एवढंच वाटतं, प्रत्येकाला अधिकार आहे त्याने काय करावं आणि काय करू नये, असे जे धार्मिक श्रद्धेचे विषय आहे हे राजकारणाचे बनवू नये, या डावे उजवे करण्याची काही गरज आहे असं मला वाटतं। गडकरी साहेब, खरं तर यावर्षी पाऊस कमी आहे, वारकरी ज्या मार्गाने जातात त्या दरम्यान पाण्याचा प्रश्न आहे, कारण यावर्षी पाऊस कमी पडताना आपल्याला पाहायला मिळतो, तर काय विशेष सोय सांगताना मला आनंद होतोय की आम्ही जवळपास 66 अमृत सरोवर बांधली आहे, त्याच्यामध्ये विनामूल्य जलसाठा 5151 TCM आहे। 47 गावाला याचा फायदा झाला, पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला, शिवाय यातून सिंचनाकरताही पाणी उपलब्ध होणार आहे, आणि या जलसाठ्यामुळे वॉटर लेवल वाढणार आहे, त्यामुळे विहिरींनाही पाणी येणार आहे, आणि हे सगळं 1 रुपया खर्च न करता, जमीन ॲक्वायर्ड न करता झालेलं आहे। आम्हाला जो मुरुम लागला तो आम्ही खोदला, काही तलावांचा आम्ही गाळ काढला, त्याची वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी, काही नद्यांचं खोलीकरण रुंदीकरण केलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या याच्यातून जलसंवर्धनाचं काम देखील अमृतसर झालं। आम्ही या रस्त्यावर 40,000 झाडं ट्रान्सप्लांट केली आहे, आणि त्याच्यावर आम्ही E-टॅग केला, 450 झाडं ट्रान्सप्लांट केली, आणि 40,000 झाडं लावली आहे। एकंदरीत या सगळ्या रस्त्यावरून आमचा प्रयत्न हाच आहे की हा रस्ता जो आहे हा करत असताना इथल्या जनतेला याचा जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल, शेतकऱ्यांना पाणी कसं मिळेल,
इथे नवीन रोजगाराची निर्मिती कशी होईल आणि श्रद्धेने येणाऱ्या लोकांचा प्रवास सुसह्य कसा आहे हे सगळं उद्दिष्ट समोर ठेवून केलं आहे. आणि आता सगळे मध्ये झाडं लावले आहेत, दोन्ही बाजूला झाडं लावली आहेत. जे ज्ञानेश्वरीत ज्या झाडांचा उल्लेख आहे ती लावली आहे आणि ठिकठिकाणी आपला इतिहास संस्कृतीचं प्रगटीकरण या रस्त्यावर करण्याचा एक प्रयत्न आहे. नक्कीच खरं तर नितीन गडकरी साहेबांनी या रोडची पाहणी केलेली आहे आणि यावर्षी वारीमध्ये काही वेगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशेष करून जे रस्ते आहेत ते व्यवस्थित करण्यात आलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडपूरसह निलेश खरमरीजे मीडिया, फलटण.